आज पंढरपुरात लाखो वारकरी ज्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी शेकडो किलोमीटर अनवाणी चालत येतात, तो विठ्ठल त्या विटेवर का उभा आहे हे तुम्हाला माहीत आहे का? देव स्वतः एका भक्ताच्या दारात आला आणि त्या भक्ताने देवाला थांबायला सांगितले. आश्चर्य म्हणजे देव रागवला नाही, उलट त्या भक्ताच्या प्रेमाने इतका भारावून गेला की आजही तो त्याच ठिकाणी उभा आहे. ही केवळ कथा नाही, ही भक्ती, सेवा आणि परमेश्वराला जिंकणाऱ्या प्रेमाची अमर गाथा आहे. चला जाणून घेऊया विठ्ठल, पुंडलिक आणि पंढरपूरची ही दिव्य कथा. भारतातील प्रत्येक तीर्थक्षेत्राची स्वतःची एक ओळख आहे. काशी ज्ञानासाठी प्रसिद्ध आहे, रामेश्वर भक्तीसाठी, तिरुपती वैभवासाठी. पण महाराष्ट्राच्या हृदयात वसलेले एक तीर्थक्षेत्र आहे जिथे देव भक्तासाठी उभा राहिला. त्या पवित्र भूमीचे नाव पंढरपूर. आजही आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष करत, हातात टाळ मृदंग घेऊन विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघतात. त्या प्रत्येकाच्या मनात एकच भावना असते, माझा विठू माझी वाट पाहत आहे. परंतु एक प्रश्न अनेकांच्या मनात येतो, विठ्ठल पंढरपुरात आले तरी कसे? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला एका साध्या पण महान भक्ताकडे घेऊन जाते. त्या भक्ताचे नाव होते पुंडलिक. अनेक वर्षापूर्वीची गोष्ट. भीमा नदीच्या काठावर अनेक लहान गावे वसलेली होती. त्या परिसरात धर्म, संस्कार आणि ऋषीमुनींच्या परंपरा नांदत होत्या. त्याच काळात एका सद्गृहस्थांच्या घरी एका मुलाचा जन्म झाला. त्याचे नाव ठेवले गेले पुंडलिक. लहानपणी पुंडलिक अतिशय बुद्धिमान, चपळ आणि सर्वांचा लाडका होता. आई वडिलांना वाटत होते की आपला मुलगा मोठा होऊन धर्माचे पालन करेल, समाजात नाव कमावेल आणि घराण्याचा मान वाढवेल. पण जसजसा तो मोठा होत गेला तसतसा त्याचा स्वभाव बदलू लागला. त्याला मैत्रमैत्रिणी, मौजमजा, ऐशोआराम आणि स्वतःच्या सुखाची जास्त काळजी वाटू लागली. आई वडील म्हातारे होत चालले होते, त्यांना आधाराची गरज होती. पण पुंडलिक त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करू लागला. त्याचे लग्न झाले, पत्नीवर त्याचे प्रचंड प्रेम होते. पण त्या प्रेमात तो इतका गुंतला की आई वडिलांची सेवा करण्याचे कर्तव्यच विसरला. वृद्ध आई पाणी मागायची. पुंडलिक म्हणायचा, आधी माझे काम. वडील थकून बसलेले असायचे पण त्याला त्याची पर्वा नसायची. घरात देवाची पूजा व्हायची पण मनात भक्ती नव्हती. आईच्या डोळ्यात अश्रू होते, वडिलांच्या चेहऱ्यावर वेदना होत्या, तरीही पुंडलिकाला त्याचे काहीच वाटत नव्हते. एके दिवशी गावात काही यात्रेकरू आले. ते काशी यात्रेला निघाले होते. त्यांच्या मुखावर तेज होते, ओठांवर भगवंताचे नाव होते आणि मनात श्रद्धा होती. पुंडलिकाने त्यांना पाहिले. त्यालाही वाटले, मीही काशीला जाईल, पुण्य मिळेल. आई वडिलांनी हळू आवाजात विचारले, बाळा मलाही सोबत घेऊन चल. मनातून त्यांची इच्छा नव्हती, पण समाज काय म्हणेन या भीतीने त्याने त्यांनाही सोबत घेतले. यात्रा सुरू झाली. रस्ते खडतर होते, उन्हाचा तडाखा प्रचंड होता. वृद्ध आई वडिलांना चालणे कठीण जात होते. पण पुंडलिकाला त्यांच्या वेदना दिसत नव्हत्या. तो त्यांच्यावर रागवत होता, लवकर चला, तुमच्यामुळे माझा वेग कमी होतोय. आई दमून बसायची, वडिलांचा श्वास फुलायचा, पण पुंडलिकाच्या मनात दया नव्हती. त्या दिवशी आकाशही जणू हे दृश्य पाहून शांत झाले होते. अनेक दिवस चालल्यानंतर ते एका आश्रमाजवळ पोहोचले. तो आश्रम अत्यंत शांत होता. पक्ष्यांचा मधुर किलबिलाट, वाहणाऱ्या पाण्याचा मंद आवाज आणि वातावरणात वेदपठणाचे पवित्र स्वर घुमत होते. आश्रमाचे प्रमुख एक महान ऋषी होते. पुंडलिकाने तिथे रात्रीचा मुक्काम करण्याचे ठरवले. रात्र झाली, सगळे झोपले, पण पहाटेच्या वेळी पुंडलिक अचानक जागा झाला. त्याने आश्रमात एक विलक्षण दृश्य पाहिले. 3 तेजस्वी स्त्रिया आश्रमात आल्या होत्या. त्यांच्या अंगावर चिखल होता, वस्त्रे मळलेली होती, पण त्यांच्या चेहऱ्यावर अद्भुत तेज झळकत होते. त्या आश्रम साफ करू लागल्या, झाडलोट केली, पाणी शिंपडले, ऋषींची सेवा केली आणि काही वेळातच त्यांच्या अंगांवरील सर्व मळ नाहीसा झाला. त्या अधिकच तेजस्वी दिसू लागल्या. हे पाहून पुंडलिक चकित झाला. त्याने धैर्य एकवटून त्यांना विचारले, माते, तुम्ही कोण आहात आणि हे अद्भुत रूप कसे? त्या तिघी मंद स्मित करत म्हणाल्या,
जगातील असंख्य लोक आमच्या स्नान करून आपली पापे धुवून टाकतात. त्या पापांचा स्पर्श आम्हाला होतो, म्हणून आम्ही येथे येतो. या आश्रमातील महान ऋषींची आणि विशेषतः त्यांच्या आईवडिलांची सेवा पाहून आमचेही पावित्र्य अधिक उजळते. हे शब्द पुंडलिकाच्या हृदयात विजेसारखे कोसळले. त्याच्या आयुष्यात प्रथमच त्याला जाणवले, तीर्थयात्रेपेक्षा मोठे तीर्थ म्हणजे आईवडिलांची सेवा. त्या क्षणी त्यांच्या अंतःकरणात एक मोठा बदल घडू लागला आणि याच क्षणापासून सुरू झाली त्या भक्ताची खरी आध्यात्मिक यात्रा. पुढील भागात पाहूया पुंडलिकाचे जीवन कसे पूर्णपणे बदलले, भगवान श्रीविष्णू स्वतः त्याच्या घरी कसे अवतरले आणि ती कोणती वीट होती ज्यावर आजही विठ्ठल उभे आहेत. पुंडलिकाचे परिवर्तन आणि भगवानांचे आगमन. आश्रमातील त्या दिव्य दर्शनानंतर पुंडलिकाला संपूर्ण रात्र झोप लागली नाही. गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या शब्दांचा प्रत्येक अक्षर त्याच्या अंतःकरणावर घुमत होता. आईवडिलांची सेवा हीच सर्वात मोठी पूजा आहे. पहाटेचा सूर्य उगवला, पण पुंडलिकाच्या आयुष्यात जणू नव्यानेच प्रकाश उगवला होता. त्याने प्रथमच आपल्या वृद्ध आईवडिलांकडे प्रेमाने पाहिले. आईच्या पायांवर फोड आले होते. वडिलांच्या चेहऱ्यावरचा प्रवासाचा थकवा स्पष्ट दिसत होता. आजवर त्यांच्याकडे त्यांचे दुर्लक्ष केले होते. त्यांच्या डोळ्यात त्याला प्रेम, त्याग आणि मायेचा अथांग सागर दिसू लागला. क्षणांचाही विलंब न करता तो त्यांच्या चरणी कोसळला. आई, बाबा, मला माफ करा. मी तुमचा अपराधी आहे. तुमच्यावर अन्याय केला. मला क्षमा करा. आईंच्या डोळ्यात अश्रू आले. वडिलांनी त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला. ते म्हणाले, बाळा, आईवडिलांच्या मनात मुलासाठी राग नसतो. तू चुकलास, पण तुला चूक कळली. हेच आमच्यासाठी सर्वात मोठे समाधान आहे. त्या क्षणी पुंडलिकाचा नव्याने जन्म झाला. त्याने काशी यात्रेचा विचार सोडून दिला. जिथे माझे आई वडील आहेत तिथेच माझी काशी, तिथेच माझे तीर्थ. तो त्यांना घेऊन आपल्या घरी परतला. आता त्याचे संपूर्ण जीवन बदलले होते. पहाटे उठल्यावर तो प्रथम आईवडिलांच्या चरणांना वंदन करायचा. त्यांच्या स्नानाची व्यवस्था करायचा. स्वतः स्वयंपाक करून त्यांना प्रेमाने जेवू घालायचा. रात्री त्यांचे पाय दाबायचा. औषधांची काळजी घ्यायचा. त्यांच्या प्रत्येक शब्दाला देवाची आज्ञा मानायचा. पूर्वी ज्याला स्वतःच्या सुखाची चिंता होती तोच आता आईवडिलांच्या सेवेत आनंद शोधू लागला. हळूहळू ही गोष्ट आसपासच्या गावात पसरली. एकेकाळचा उद्धट पुंडलिक आता आईवडिलांशी अशी सेवा करतो की देवही प्रसन्न होईल. लोक त्याच्याकडे पाहून प्रेरणा घेऊ लागले. त्यांच्या घरातून सतत भगवानाचे नामस्मरण ऐकू येऊ लागले. रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल. ते छोटेसे घर भक्तीच्या मंदिरात बदलले. देवाच्या दरबारातही या भक्ताची चर्चा सुरू झाली. देवर्षी नारदांनी वैकुंठात भगवान श्रीविष्णूंना सांगितले, प्रभो, पृथ्वीवर एक भक्त आहे. त्याने आईवडिलांच्या सेवेला परधर्म मानले आहे. त्याची भक्ती अद्वितीय आहे. भगवान श्रीविष्णू मंद स्मित करत म्हणाले, ज्याने आईवडिलांत माझे रूप पाहिले तो खरा भक्त आहे. महालक्ष्मी म्हणाल्या, नाथ, अशा भक्ताचे दर्शन घ्यायला आपण स्वतः जाऊया. भगवानांनी होकार दिला. त्या दिवशी पृथ्वीवर एक विलक्षण सकाळ उगवली. आकाश निरभ्र होते. पक्ष्यांचे किलबिलाट सुरू होते. भीमा नदी शांतपणे वाहत होती. त्याच वेळी श्रीविष्णू आणि माता रुक्मिणी पृथ्वीवर अवतरले. त्यांच्या तेजाने संपूर्ण परिसर उजळून निघाला. देव, गंधर्व आणि ऋषी अदृश्य रूपाने त्यांच्यासोबत होते. भगवान थेट पुंडलिकाच्या घरी आले. त्यावेळी पुंडलिक आपल्या वृद्ध आईवडिलांचे पाय प्रेमाने दाबत होता. त्यांचे पूर्ण लक्ष त्याच्या सेवेकडे होते. इतक्यात दाराबाहेर मधुर आवाज आला, पुंडलिका. त्या स्वरात अशी करुणा होती की संपूर्ण घर भारावून गेले. पुंडलिकाने दाराकडे पाहिले. दारात स्वतः भगवान श्रीविष्णू उभे होते. श्यामवर्ण पितांबर, 4 भुजा, मुकुट, कंठात कौस्तुभमणी. त्यांच्या शेजारी माता रुक्मिणी उभ्या होत्या. सामान्य माणसासही हा क्षण आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार ठरला असता. पण पुंडलिक एका वेगळ्याच धर्माचे पालन करत होता. त्याच्या दृष्टीने त्या क्षणी आईवडिलांची सेवा ही सर्वात मोठी पूजा होती. त्याने मनात भगवानांना नमस्कार केला, पण तो आपल्या जागेवरून उठला नाही. आजवर देवासाठी सर्व काही सोडणारे अनेक भक्त झालेत, पण येथे एक भक्त देवासमोरही आपले कर्तव्य सोडत नव्हता. पुंडलिकाने आजूबाजूला पाहिले. जवळच एक वीट पडलेली होती.
त्याने ती हलक्या हाताने उचलली आणि दाराकडे सरकवत नम्रपणे म्हणाला, प्रभो, क्षणभर या विटेवर उभे राहा. मी आधी माझ्या आईवडिलांची सेवा पूर्ण करतो, त्यानंतर तुमच्या चरणी येतो. हे शब्द ऐकून सृष्टी स्तब्ध झाली. देवाला थांबायला सांगणारा हा पहिलाच भक्त होता, पण त्या शब्दात अहंकार नव्हता. होता तो केवळ कर्तव्याचा आणि भक्तीचा सर्वोच्च आदर. भगवान श्रीविष्णू आनंदाने त्या विटेवर उभे राहिले. त्यांच्या ओठांवर समाधानाचे हास्य उमटले. माता रुक्मिणीही भक्तांच्या या भावनेने भारावून गेल्या. त्या क्षणी देवाला समजले, जिथे आईवडिलांची सेवा आहे तिथेच माझे खरे वास्तव्य आहे. आणि म्हणूनच भगवान त्या विटेवर शांतपणे उभे राहून आपल्या भक्ताची वाट पाहू लागले. याच प्रसंगातून पुढे जन्माला आला तो विटेवरी उभा असलेला विठ्ठल, ज्याचे दर्शन घेण्यासाठी आजही लाखो वारकरी पंढरपूरला येतात. पुढील भागात पाहूया पुंडलिक भगवानांच्या चरणी कसा गेला, त्याने कोणता वर मागितला आणि पंढरपूर हे संपूर्ण भारतातील सर्वात पवित्र भक्तिपीठ कसे बनले. विटेवरी उभा राहिलेला विठ्ठल आणि पंढरपूरची महिमा. भगवान श्री विष्णू त्या विटेवर शांतपणे उभे होते. त्यांच्या मुखात स्मित हास्य होते. हात कमरेवर ठेवलेले, डोळ्यात आपल्या भक्ताविषयी अपार प्रेम. वेळ पुढे सरकत होती, पण भगवानांना घाई नव्हती, कारण त्यांना माहीत होते, जो आपल्या आईवडिलांची सेवा करतो तो माझीच सेवा करतो. घरात पुंडलिक आपल्या वृद्ध आईवडिलांचे पाय प्रेमाने दाबत होता. त्यांना औषध दिले, पाणी दिले आणि प्रेमाने विश्रांतीसाठी झोपवले. त्यांचे समाधानहीने डोळे मिटले पाहून त्यांच्या मनात एकच विचार आला, आज माझे जीवन धन्य झाले. सेवा पूर्ण होताच पुंडलिक धावत घराबाहेर आला. दारात उभे असलेले भगवान पाहताच त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहू लागला. तो त्यांच्या चरणावर कोसळला. प्रभो, मी किती भाग्यवान, तुम्ही स्वतः माझ्या घरी आलात आणि मी तुम्हाला थांबायला सांगितले. माझा हा किती मोठा अपराध. भगवानाने प्रेमाने त्याला उठवले. त्याच्या स्पर्शाने पुंडलिकाचे मन पूर्णपणे शांत झाले. भगवान म्हणाले, पुंडलिका, अपराध कसला? तू माझा अपमान केला नाहीस, उलट तू जगाचा भक्तीचा सर्वोच्च मार्ग दाखवला आहेस. पुंडलिक आश्चर्याने भगवानांकडे पाहू लागला. भगवान पुढे म्हणाले, जगात अनेक जण मंदिरात येऊन माझी पूजा करतात, अनेक जण यज्ञ करतात, दान करतात, तप करतात, पण आई वडिलांची निस्वार्थ सेवा करणारा भक्त अत्यंत दुर्मिळ असतो. तू मला दाखवून दिलेस की कर्तव्य आणि सेवा हीच खरी भक्ती आहे. हे ऐकून पुंडलिकाच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. भगवान म्हणाले, पुंडलिका, मग तुला जो वर हवा असेल तो माग. क्षणभर पुंडलिक शांत राहिला. तो स्वतःसाठी काहीच मागू इच्छित नव्हता, ना धन, ना राज्य, ना स्वर्ग, ना मोक्ष. त्याने दोन्ही हात जोडले आणि नम्रतेने म्हणाला, प्रभो, माझ्यासाठी काही नको, माझी एकच विनंती आहे. भगवान असले सांग. पुंडलिक म्हणाला, जसे तुम्ही आज माझ्या दारी आलात तसेच तुम्ही या भूमीत कायमचे राहा. जो कोणी भक्त प्रेमाने तुमच्याकडे येईल त्याला कधीही रिकाम्या हाताने परत पाठवू नका. श्रीमंत असो वा गरीब, ज्ञानी असो वा अज्ञानी, प्रत्येकाला तुमच्या चरणी समान स्थान मिळू दे. क्षणभर संपूर्ण वातावरण शांत झाले. देव, ऋषी, गंधर्व सर्वजण त्या महान मागणीकडे पाहत होते. भगवानांच्या मुखावर विलक्षण आनंद उमटला. ते म्हणाले, पुंडलिका, तू स्वतःसाठी काहीच मागितले नाहीस, म्हणून आजपासून मी या भूमीत सदैव राहीन. जो भक्त प्रेमाने माझे नाम घेईल त्याच्यावर माझी कृपा असेल. भगवानाने त्या विटेवरच आपले स्थिर रूप धारण केले. हात कमरेवर, दोन्ही पाय विटेवर, डोळ्यांत प्रेम आणि भक्ताची अखंड वाट पाहणारा भाव. याच रूपाला पुढे सर्वांनी विठ्ठल, विठोबा, पांडुरंग या नावांनी ओळखले. असे म्हणतात की विटेवर उभा असलेला देव म्हणून विठ्ठल हे नाव प्रसिद्ध झाले. तर पांडुरंग या नावामागेही विविध परंपरांमध्ये वेगवेगळे अर्थ सांगितले जातात, परंतु सर्व परंपरांचा सार एकच आहे. हा देव भक्तासाठी उभा राहणारा देव आहे. त्या दिवसापासून भीमा नदीचा तो किनारा पवित्र मानला जाऊ लागला. काळाच्या ओघात त्या ठिकाणी मंदिर उभे राहिले. तेच आजचे पवित्र पंढरपूर. भीमा नदीलाही पुढे तिच्या चंद्रकोरीसारख्या वळणामुळे चंद्रभागा म्हणून ओळख मिळाली. असंख्य संतांनी या भूमीत येऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. ज्ञानेश्वर माऊलींनी या भक्तीला ज्ञानाची जोड दिली. संत
संत नामदेवाने विठ्ठलाला सखा मानले. संत एकनाथांनी समतेचा संदेश दिला. संत तुकाराम महाराजांनी अभंगातून विठ्ठल भक्ती प्रत्येकाच्या हृदयास पोहोचवली आणि लाखो वारकरी या परंपरेचे वाहक बनले. आजही जेव्हा आषाढी किंवा कार्तिकी एकादशी येते तेव्हा लाखो पाय पंढरपूरच्या दिशेने चालू लागतात. कोणी श्रीमंत असतो, कोणी गरीब, कोणी वृद्ध, कोणी लहान मूल, पण विठ्ठलाच्या दारात सगळे समान असतात. सगळ्यांच्या ओठांवर एकच गजर असतो, ज्ञानोबा माऊली तुकाराम पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. तो जयघोष केवळ नावाचा नसतो, तो त्या भक्ताच्या स्मरणाचा असतो ज्याने आईवडिलांच्या सेवेला देवापेक्षाही मोठे मानले, आणि त्या देवाच्या स्मरणाचा असतो ज्याने भक्ताच्या प्रेमासाठी विटेवर उभे राहणे स्वीकारले. हीच विठ्ठल भक्तीची खरी ओळख आहे, हीच पंढरपूरची खरी महिमा आहे, आणि हीच पुंडलिकाने जगाला दिलेली सर्वात मोठी शिकवण. देव शोधण्यासाठी दूर जाण्याची गरज नाही. प्रेम, सेवा आणि कर्तव्य जिथे आहे तिथेच विठ्ठल आहे. तर मग भक्त मंडळी, वारकरी मंडळी, तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पवित्र धर्मकथा या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.